चला ना. तुला 4 तास लागले दर्शन करायला. त्याला माझ्यामुळे खूप मोठा घोळ झालेला आहे. तरी तुम्हाला सजेशन देतो की डबल माझ्यासोबत घरी फिरायला येऊ नका. किती मस्त वाटायला ना. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आता शेगाव दर्शनाला. माझ्यासोबत आज आमचा वेदांत पण आहे. पुढे झाला हसूला कमी आपण पाहायला वेदांत पण आहे. आणि आम्ही दोघंच चाललो शेगावला. बाकीचे तो कोणी नाही येणार आहे. अजून 1-2 जणांना विचारलं होतं मित्रांना, पण नाही चालू नाही, कामात अडकले काहीतरी. डायरेक्ट भेटू शेगावला गेल्याच्या नंतरच. इथं काही जास्त ब्लॉग घेत नाही, शेगावचाच घेऊन एका दिवसात सगळं एक्सप्लोअर करून वापस पण यायचं आहे. लवकर जाऊन लवकर यायचं. तर भेटू तिथं गेल्याच्या नंतर. तर मित्रांनो, मी इथं बस स्टँडवर आलेलो आणि मला नाही का इथं आमच्या दोघांसोबत अजून कोणीतरी सापडलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो. परी कुठे चालल्या? कुठे चालले? शेगावला चालले. आम्ही शेगावला चाललो. जाऊ दे, आम्हाला कोणतरी भेटलं सोबत. वेदांत चालू केलं गाईस. असं काहीच नाही, आम्हाला अननोन नाही. माझ्या भाऊजीची मुलगी आहे हे पण, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आमच्या सोबतच आहे, मावशीची मुलगी आहे. हो. फायनली आम्ही आता शेगावला पोहोचलेला मंदिरामध्ये. इथे चाललो आता सरळ. आता आज गर्दी खूप जास्त आहे. किती टाइम लागेल काही सांगू शकत नाही. हे अबे मी म्हणलं कुठं हरपले. चला ना लवकर. हिला लक्ष ठेवा, ही हरपते बरं. लहान लेकरं आहे ती. काय आता आम्ही अंदर जाईल, आता एंटर करल, सामान ठेवल, किती वेळ लागते काय माहिती. आज मुक्काम पडते ती आपला. चालू झालं बा याची शॉपिंग. आता काय करणार आपलं. शॉपिंग नंतर करा, पहिले चला ना. चाललं पहिले यार, मग वेळ होते ना आपल्याला परत. लवकरचा दीदी, आपल्याला उशीर होते मग जायला. मग मुक्काम पडला तर मला म्हणून तुझ्यामुळे पडला म्हणून. चल मग पट. आता अंदर गेल्यावर भेटतो तुम्हाला. विचार कर इथं जेवढी गर्दी आहे. काहीच करणं आपल्याला इथं चप्पल काढायला लागते, इथून लागते. आम्ही आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती तिथे. अर्धा 1 घंटे दर्शन झालं होतं आमचं. आता खूप जास्त गर्दी आहे. या साईडला चप्पल वगैरे काढून घेतले. आता आम्ही आलो इकडे मस्त फोटो वगैरे काढायचे. गाईज क्वालिटी नाही का थोडी सांभाळून घ्या, कारण की प्रॉब्लेम असा आहे की इथं कॅमेरा यूज करू देत नाही वाटते. त्याच्यामुळे जास्त तर ब्लॉग मी मोबाईलनंच घेतो. इथं चांगली दिसली तर क्वालिटी चांगली आहे, नाही तर नाही आहे ना वैष्णवी. इथं काढायचे ना फोटो. काढायचे नाही तर फोटो. आता इथून आम्ही इकडून एंटर करणार आहोत. एसी झोपतात काय आता. लाईट खूप मोठी आहे गाईज मित्रांनो, त्याच्यामुळे आता टाइम लागणार आहे मला भरपूर. आणि बघा किती मस्त सुविधा आतमधून जायला, त्याच्यामुळे टेन्शन पण नाही. त्याच्यात आमची बॅग फाटलेली आहे इथे, त्याच्यामुळे आम्ही सध्या टेन्शनमध्ये आहोत. आमची बॅग फाटल्यामुळे आम्ही टेन्शनमध्ये आहोत. ऐका ना दीदी, बॅग फाटल्यामुळे आपण टेन्शनमध्ये बघू आता काय होते. अरे बाप, अबे इथं किती मस्त आहे रे बसायला. इथं किती मस्त आहे अंदर. आता गर्दी खूप दूर रूट झालेला आहे आमचा. आणि एसी आहे इथं मस्त, त्याच्यामुळे टेन्शन नाही. हे पळू नका आरामशीर चाला, काही गडबड नाही आपल्याला. चल रे लवकर, वरून नको मारते ते आपल्याला.
या साईडनं आपण आलो वैष्णवी, त्या साईडनं आपण आलो. आता आपल्याला किती टाइम लागेल? गर्दी पाय खूप जास्त टाइम लागते आपल्याला. आज आपल्याला थांबाच लागते. बघू नाही मंदिर दिसायला प्रथम निकडल्या साईडने. इथून खाली जायचं, खाली जाऊन नंतर तिकडे मंदिरात मेन, तिथून डबल वापस. मैदान अजून टाइम लागते, मग अर्धा एक घंटा. टेन्शन नको, समोर गर्दी आहे खूप अजून. झालं ना ते काय दीदी काय हा ते तिकडेच आहे, त्या टिकीत दिसायला, त्या टिकीतच दिसते. समजायला कुठे चाललो आपण आता. इथून आता खाली चाललो आपण, नंतर माहित नाही आता कुठे चाललो. चल 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 लवकर लवकर. आता आलो खाली आपण. हे बघ तिथे लिहून फोटो काढण्यास सक्त मना आहे. आता बंदच करायला, बंदच करायला. दर्शन वगैरे झालं आमचं. कसं वाटलं दर्शन? एक नंबर. नंबर एक वाटलं. तुला कसं वाटलं? सगळी टेन्शन घेऊ लागली. 2.5 तास लागला आम्हाला दर्शन करायला. तुला रे तुला तुला 4 तास लागले आहे ना दर्शन करायला? त्याला 4 तास लागले. बघा मंदिर परिसर पूर्ण. आज नाही का रविवारमुळे गर्दी जास्त आहे ना, हॉलिडेज चालू आहे ना, त्याच्यामुळे जास्त गर्दी होती, म्हणून जास्त टाईम लागला. चल जायचं का प्रसादाकडे? जेवण करायचं? जेवण करून महाप्रसाद घेऊ ना मग. आता टाईम झाला तसा, पण भूक पण लागलीच. इथूनच 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 जायचं, इथूनच वेदांत वेदांत इथून जायचं आहे का रे? इथून जायचं? अरे बाबा गर्दी रे, सोडते की नाही? हा महाप्रसादाला नाव तर दिसायला. अब किती मोठा आहे बे हे महाप्रसादचं. खायचा शूट फोटो फोटो काढू ना. मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही आलो इथं आता बाहेर भक्त निवास पाहायला. पाहू आता रूम भेटते का. रूम भेटली तर ठीक, नाही तर आम्ही जाणार परत वापस पुसदला. चला रे लवकर, वेळ होते रे, टाइमपास करू नका. पाहून टाइमपास करायला रे. आता मार्केटला आम्ही कोणाला लहान आहे ना रे ती, आहे ना तू लहान आहे ना अजून. काय ना रे आम्ही आलेलो इथं विजा निवास संकुलमध्ये जात आहे आता आम्ही इथे, आणि अजून आम्हाला रूम भेटलेली नाही. त्यांचा माझ्यामुळे खूप मोठा घोळ झालेला आहे. तरी तुम्हाला सजेशन देतो की डबल माझ्यासोबत घरी फिरायला येऊ नका. आणि मी सांगतो की जर नाही का जाऊ दे, आता 2 शब्द बोललो असतो पण नको. आमचा रात्री राहायचा प्लॅन होता, इथं राहायचा प्लॅन नव्हता, पण याच्यामुळे राहा लागत आम्हाला फक्त रोडवर फिरायला. तुम्हाला आम्ही दाखवतो. मी रोडवर फिरत आहे इथं साईडला. चल तिकडे तिकडे सगळ्याला विजयात चल 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 लवकर चल गाड्यावर. हवे थांबा ना दिसायला. हे बघा हे आहे विसावा संकुल. A few moments later. तो गाइस अभी हम खाना खा के आ चुके हैं. म्हणजे आम्ही आता तेव्हाच भक्त निवासमध्ये रूम शोधत होतो. रूम शोधली, सगळं शोधलं. आता झालं सगळं शोधून, आमचं रूम सापडली, सगळं झालं आमचं. आता जेवण पण केलं आम्ही. आता आम्ही चाललो सिद्धपीठला. सिद्धपीठला जाऊ, तिथं तिथला पण ब्लॉग दाखवू तुम्हाला थोडाफार.
यांची आता सध्या तरी फोटो काढणं चालू आहे. संपत्ती केलं फोटो काढणं. चला चला ये लवकर उद्या काहीच होत नाही बरं, फिर ना चला लवकर चल. उद्या सकाळी 7 वाजता जायचं आपल्याला. वेदांत चल रे. हे फोटो मॅन चाल ना. ब्लॉग चालू आहे. हो मग ब्लॉग चालू आहे. ते मम्मी पप्पाला दिसू दे ना तू किती फोटो काढतो ते. आता कुठे ए चला लवकर. ते बस बे 2 आले तर एक तर भेटलं आपल्याला. चला जाऊ आता डायरेक्ट येते का सिद्धपीठला. खरंच जाते का काय पहिली. ए, चल, नाही, सिद्धपीठ विचारायला- नाही. तर मित्रांनो आता मी मंदिरात आलो इथं. आणि बघा माझ्या समोरच मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला मंदिर. एक मिनिट. हे बघा. इथून आता एंट्रन्स चालू झाला मंदिराचा इथून. आणि ते मंदिर इतकं सुंदर आहे ना की काय सांगू आता तुम्हाला. मंदिर किती भारी आहे हे बघा. खूप मस्त आहे. आलं तर खूप चांगलं झालं की मी इथं आलो मंदिरात. हे बघा भारी मंदिर आहे एकदम असं. वरती बघा झुंबर वगैरे. इकडे सगळं देणगी काउंटर वगैरे आहे इथं. महालक्ष्मी देवीची मूर्ती पण मस्त आहे. ते काढले का फोटो तुम्ही? मी येतोच 2 मिनिटं. तेव्हा तुम्हाला मूर्ती पण दाखवते बघा इकडे साईडला. इथं पूर्ण मंदिराचा भाग. देवीची मूर्ती पूर्ण असं इतकं प्रसन्न वाटत आहे ना इथं, बस काही सांगू शकत नाही. खूप म्हणजे खूप भारी वाटत आहे इथं. आलं तर चांगलं झालं खूप. अरे उलट्या रस्त्याने आलो. मस्त आहे इकडे. अजून नाही का कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून काहीतरी, म्हणजे असं अष्टविनायक वगैरे आहेत तिथं. इकडे मागे गजानन महाराज वगैरे दाखवतोच तुम्हाला. इकडे थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे फक्त. त्या साईडला बघा आहे आमचा वेदांत. ते कुठे आहे रे दोघे जणी? ते दोघी कुठे आहे? हे फोटो काढले का? अजून काढायचे नाही ना? जायचं कुठं? घरी की मंदिर? मंदिरात चला. चला जाऊ दे मंदिरात. फोटो काढायचा. हे माझा. हे खाली चालले नाही दाखवते नाही इथलं. बालाजीची मूर्ती पण आहे मस्त. बालाजीची मूर्ती आणि खाली 12 ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन करून घेऊ आपण. हे चल. हो हे धनकुबेर आहे. धनकुबेर. हे महालक्ष्मीची मूर्ती दाखवली ना, महालक्ष्मी देवीची मूर्ती दाखवली ना खाली. अरे बापरे 12 ज्योतिर्लिंग. किती मस्त वाटायला ना. हे तुम्ही थांबायचं की कारण फोटो काढा. मी एकदा सगळे दाखवून देतो ब्लॉग मध्ये. हे कोणतं आहे रे? मल्लिकार्जुन रुद्राक्ष शिवलिंग. हे बघ इथं खाली. हे बघा फ्रेंड्स. हो इकडे पण आहे आतमध्ये. वा ओंकारेश्वर आहे. हे भीमाशंकर केदारनाथ दोन्ही पण आहेत. कृष्णेश्वर. काय कुठे झालं? अबे वैशी कुठे गेली? बघा किती मस्त आहे मंदिर आहे. पण त्या साईडला मंदिर आहे. इकडे इकडून 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि बघा इकडे गजानन महाराजाची मूर्ती आहे. इथून इकडे आदियोगीची पण मूर्ती आहे. दाखवते तुम्हाला. बसले का रे?
हा. आदियोगीची मूर्ती फायद्यात राहिलो यार. मंदिर बघायला आलो तेव्हा बघायची इच्छा खूप होती. बरं झालं की नाही आपण रात्री आलो. दिवसापेक्षा रात्री जास्त मजा येते. चांगलं वाटते, छान वाटते. बघणं किती मस्त वाटेल. आदियोगीचं टाकला नाही का कोणता आदियोगीचा घेतला ना ब्लॉग की स्नॅप? फोटो काढणं मी मल्लिकार्जुन कोणत्या मल्लिकार्जुन जवळ? आतमध्ये फोटो नाही निघत. ते अंधार अंधार आहे पूर्ण. आपला मोबाईल आहे ना मोबाईलमध्येच म्हणालो मग मी. नाही निघत. तर आता अजून काय फिरायचं का थोडंसं? चला की तिकडे जायचं मंदिरावर? चला मंदिरावर जाऊ. हे बंद होणार आहे म्हणते. हो मंदिरावर जाऊ. चला हे चला नाही. जाऊ द्या. तर आता आम्ही जातो मंदिरावर तिकडे. दर्शन म्हणते इकडं